आता आपण कलियुग संपून सतयुगाकडे चाललोय म्हणजे हा एक मधला एक ट्रान्झिशन पिरियड किंवा अमृतकाल आहे. तर अशा वेळेला धनश्री काही महाशिवरात्रीचं आणखीन एक वेगळं महत्त्व आहे का? म्हणजे जसं आपण म्हणतो शिवा इज अ डिस्ट्रॉयर ऑफ डार्कनेस म्हणा किंवा आहे. तर हे जे आपलं ट्रान्झिशन चालू आहे आता आपल्याला माहिती आहे सतयुगाकडे आपण ऑलरेडी वाटचाल करतो आहोत. मग अशा वेळेला काय रेफरन्स आहे का, की वेगळं काही महत्त्व आहे का, की या दृष्टीने की ते तत्व आहे आणि जे काही डिस्ट्रॉय करणं चालू आहे तर काय नाही, वाटतं तुला? मगाशी आपण म्हटलं तसं की हे शेवटी संहार आहे. काय हे जे सुरू झालं ते संपणार आहे हं, 100%. हं, त्यामुळे जसं जातस्य ही ध्रुव मृत्यू, जन्माला आला तो संपणार. हं. तसं हे जग जन्माला आलं ना तर ते आता संपणार पण आहे. आणि ते ज्यांनी जन्माला घातलं त्यांनीच ते आवरून घ्यायचंय. एकोहम बहुश्याम हं, प्रजायेयम हं, असं म्हणून त्यांनी जन्माला घातलं. हं. मग ती जबाबदारी कोण आहे? तर ती आपलीच, म्हणजे त्याचीच जबाबदारी आहे. आणि म्हणून तो ते सगळं आवरून पुन्हा घेऊन टाकणार आहे. त्याला संहार करणं असं म्हणतात, म्हणजे हो, एकत्र हो, हो. करून घेणं. आता आपण त्याला एवढंच सांगू शकतो. आणि जर आपण बघितलं तर हे सगळं क्षीण 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 होत चाललं. म्हणजे पूर्वीच्या काळी वयोमर्यादा जास्त होती, शक्ती हं. माणसाची जास्त होती, हळूहळू हळूहळू खाली खाली येत चाललं. जसं शरीराचं उदाहरण आहे की आपण लहान असतो, मोठे होतो, टवटवीत होतो, आपली शक्ती वाढते, पण एका ठराविक याच्यानंतर पुन्हा ती खाली खाली लयाला खाली यायला जातं. हो. जाते. हा जगाचा नियम आहे. नियम. पर्वत सुद्धा एका बाजूने चढताना खूप उंच असतो, पण दुसऱ्या बाजूला खालीच उतरायचं असतं त्याला. तर हा जगाचा नियम आहे. आणि त्यामुळे हे सगळं पूर्ण होणार आहे. वर्तुळाकार आहे सगळं, त्यामुळे ते पूर्ण होणार. पण पूर्ण झालं म्हणजे पूर्ण झालं असं नाही, ते पुन्हा पुन्हा कधीतरी सुरू होणार. होणार. जन्म पुन्हा त्यामुळे हे चक्र अखंड सुरू राहणार आहे. आपण त्याचा भावनिक अर्थ किंवा रूपकात्मक अर्थ असं घेऊ शकतो की बाबा तू सगळं नाहीसं करणार आहेस तर पहिलं काय नाहीसं कर, तर माझ्यातलं अज्ञान काय अज्ञान. असेल, काय माझे दुर्गुण असतील, अहंकार असतील, तर ते पहिलं तू नाहीसं कर. निदान मला तुझं समोर प्रत्यक्ष दिसला नाहीस तरी त्या तुझी कुठेतरी जाणीव व्हावी, एवढं तरी माझ्या बुद्धीची दारं उघड. मला वाटतं की ही शिवरात्र जर अशी झाली तर पुढची पहाट नक्कीच उत्तम असेल. नक्कीच. वाव. स्मिता, तू बऱ्याच लोकांना काउन्सिलिंग करत असतेस किंवा अ, बऱ्याच लोकांना गाईड करत असतेस. मग हे जी ती म्हणाली अज्ञान, तर अज्ञान म्हणजे अज्ञान म्हणजे काय असं ते आपण जे ज्ञान म्हणतो ते नव्हे, तर हे जे आपण त्याला इग्नरन्स म्हणतो, तर तो तुला बरेच याच्यामध्ये अनुभव असतील ना की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा इग्नरन्स असतो आणि एक आध्यात्मिक प्रगती व्हायला लागली की तू त्यांना रिअलायझेशन्स देत असशील ना. तर तुझे असे काही अनुभव आहेत का की खरंच वेगळ्या प्रकारचं अज्ञान आहे, वेगळ्या प्रकारचं इग्नरन्स आहे, मेंटल ब्लॉक्स आहेत, तर असे तुझं काही तुला सांगता येईल का? युजली सगळे जे माझ्याकडे येतात माझे स्टुडंट्स किंवा काय ते बेसिकली अनलेस युअर अ सीकर दे विल नॉट कम टू यू. अच्छा. बेसिकली ते सीकर्स असतात. कुठेतरी त्यांनी अवेअरनेस असते, कुठेतरी माझ्यात काहीतरी चेंज व्हायला हवं. मी आत्ता जशी आहे तशी मला नको आहे, मला ह्याच्यापेक्षा चांगलं व्हायचं आहे, वेगळं व्हायचं आहे किंवा काहीतरी थिंकिंग बदलायचं आहे किंवा काय वॉट एव्हर. क्वेस्ट असते का त्यांच्यात? क्वेस्ट असते ती. दे आर सीकर्स. सो मोस्ट पीपल जी लोक येत नाहीत म्हणजे स्पिरिच्युअल माणसांकडे जात नाहीत किंवा माझ्यासारख्या मेंटॉर्सकडे किंवा जात नाहीत, ती लोक त्यांच्या डोक्यातच हा विचार येत नाही की आपल्याला काय साध्य करायचंय. त्यांना माहितीच नाही आहे हे. त्यांना माहितीच नाही आहे की आपल्यामध्ये असं असू शकतं आणि आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. ही अवेअरनेसच नाही आहे. कम्प्लिटली झिरो अवेअरनेस. मागे एकदा तू माझ्याशी बोलताना म्हणाली होतीस की दे डोंट नो दे नीड इट. हो. म्हणजे काय, परत जरा एक्सप्लेन कर. कारण त्यांना गरजच नाही वाटत त्याची. का? तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. का ह्या प्रश्नाला माझ्याचकडे उत्तर नाही. कारण ये कॉम है एक जिनको लगता ही नहीं है कि मुझे इन सब चीज़ों की ज़रूरत है. आय एम हॅपी द वे आय एम. हां, मला कशाला हवं. आता मी जेव्हा टॉक्स करायला जाते ना ट्रान्सफॉर्मेशनवर, जसं दादा म्हणतं ट्रान्सफॉर्मेशन, वाय आय डोंट नीड एनी ट्रान्सफॉर्मेशन, आय थिंक आय एम फाईन, असं सरळ माझ्या तोंडावर म्हटलेली लोक आहेत. आय डोंट नीड एनी ट्रान्सफॉर्मेशन. तर मी म्हटलं ट्रान्सफॉर्मेशन डझंट हॅपन वन्स, इट्स अन ऑनगोईंग प्रोसेस. म्हणजे मी आज आहे ती मी उद्या आणखीन ह्याच्यापेक्षा चांगली होऊ शकते, हाच त्याचा प्रश्न आहे. असं नाही मी म्हणत की आपण सगळे वाईट आहोत म्हणून आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन व्हावं, हा प्रश्न नाही आहे त्याचा. तर लोकांचे समजच वेगळे आहेत, अंडरस्टँडिंगच वेगळं आहे खूप. मला काय करायचं, आय एम फाईन, मी हॅपी आहे, आय एम हॅपी. म्हणजे माझ्याकडे सगळं घर, गाडी, घोडा, नोकर चाकर सगळे आहेत, माझं व्यवस्थित चाललं आहे, आय एम हॅपी. सफरिंगचं त्यांना जाणीव नाही आहे. पण जेव्हा एखादी अडचण, मोठं चॅलेंज येतं तेव्हा मात्र ते हादरतात. हां, तेव्हा ते हादरतात. आता काय, आता कृष्ण आणि अर्जुनाने अगदी लहान असल्यापासून बो अँड ॲरो शिकला, कसा बाण चालवायचा तो, म्हणून मग तो बॅटल फील्डवर गेला तेव्हा ही वॉज अन एक्सपर्ट.
करेक्ट. हे हादरले की ते देवाकडे इथे तिथे धावतात आणि त्यांना लगेच रिझल्ट हवे असतात. असं होत नाही ना. तर तुम्हाला बॅटल फील्डमध्ये जायच्या आधी प्रिपरेशन आधी करायला हवी ना. तेव्हा तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्ही सक्षम असाल. तर हे त्यांना कळतच नाही. आणि मग ते इथे तिथे हातपाय मारत असतात. मी हा देवळात जा, तिथे चाल, मी अनवाणी तिथे जाणार, मी असं पण कृष्ण आहे म्हणून अर्जुन आहे नाही का? तो एक वेगळा टॉपिक आहे. पण व्हॉट आय एम सेइंग इज यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर इट. म्हणून आपल्या इकडे मैत्री परिवारामध्ये आणि सगळ्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनमध्ये युथवर खूप फोकस करतात. म्हणजे त्यांनी जर आत्ता सुरू केलं तर मग ते पुढे चॅलेंजेस हे येणारच. दॅट इज लाईफ. पण त्यांना हँडल कसं करायचं हे त्यांना आत्तापासून शिकवलं तर त्यांना ते हँडल करता येईल ना. मी पण खूप लहान होते हे सुरू केलं होतं, 25-26 वर्षाचीच होते तेव्हा. आत्ता मला चॅलेंजेस आले की आय नो व्हॉट टू डू, कसं हँडल करायचं आतून नुसतं असं. मग झालं, मग कम्प्लिटली मग डिप्रेशन काय कुठेतरी जातात ते. असं होऊ नये म्हणूनच आपण हा सगळा प्रयास करतो, हो की नाही? हो ना, खरंच आहे. विवेकानंदच्या एका भाषणात त्यांनी फार असं तुम्ही आता म्हणालात ते खूप छान सांगितलं होतं. ते म्हणतात की मुलांना काय येत नाही ते सांगू नका, ते त्यांनाही माहिती असतं. त्यांना काय त्यांच्यापाशी आहे त्याची जाणीव करून द्या. आणि ते त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मुलांना हे कधीतरी जाणवून द्या की त्यांच्यातली अंतरातली शक्ती आणि ब्रह्मशक्ती ही एकच आहे, याची कधीतरी पुसटची जाणीव तरी त्यांना करून द्या, असं विवेकानंद म्हणावे. तुम्हीच आत्ता म्हणालात की युवकांवर विशेषत्वानं काम करतायत, तर त्यांनी सुद्धा हाच मुद्दा कुठेतरी त्या ह्याच्यात मांडलाय की जाणीव तरी करून द्या की आत काहीतरी वेगळं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.